वडिलांसमोर सर्व कागदपत्र ठेवली आणि शांतपणे म्हणाला, काका, आता हे कर्ज तुमच्यावर नाही, सईचं आयुष्य तिच्या स्वप्नांप्रमाणे जगू द्या. सईचे वडील भावूक झाले. पण अजून एक प्रश्न बाकी होता. सईच्या कुटुंबाला आदित्य त्यांच्या मुलीसाठी स्वीकारता येईल का? संध्याकाळची वेळ होती. घरात शांतता पसरली होती. सई, तिचे आई वडील आणि आदित्य एकमेकांसमोर बसले होते. सईचे वडील काही क्षण शांत राहिले. मग ते आदित्यकडे पाहत म्हणाले, बाळा, आजच्या काळात नातं जपण्यासाठी एवढं करणारे लोक फार कमी असतात. तू आमच्या मुलीसाठी जे केलंस ते कुठल्याही उपकारापेक्षा मोठं आहे. आदित्य नम्रपणे म्हणाला, काका, मी हे उपकार म्हणून नाही केलं. सईचं स्वप्न तुटू नये एवढीच माझी इच्छा होती. हे ऐकताच सईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. सईचे वडील तिचा हात आदित्यच्या हातात ठेवत म्हणाले,